नमस्ते मित्रांनो, आज निकीज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण झटपट अशी फरसांची भाजी बनवणार आहोत। घरामध्ये जर कुठली भाजी वगैरे नसेल, कंटाळा आला असेल भाजी बनवायचा, तर घरामध्ये जे आपले फरसाण अवेलेबल असतात तिखट गोड, त्याची आपण भाजी झटपट अशी कमीत कमी साहित्यात बनवायची। त्यासाठी मी इकडे घेतलेलं आहे एक 2 छोटे टोमॅटो बारीक चिरून, मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून, आमचा कोल्हापुरी घाटी मसाला 2 चमचे घेतला आहे। तुमच्याकडे जो मसाला घरात अवेलेबल असेल तो मसाला। आणि इकडे मी लाल तिखट शेव घेतली आहे, मिक्स फरसाण घेतलेला आहे तिखट, आणि पिवळी शेव घेतलेली आहे। तुमच्याकडे जे फरसाण किंवा जी शेव अवेलेबल असेल त्याच्यातनं पण तुम्ही फरसाण भाजी बनवू शकता। तर चला आता आपण पाहूया फोडणी कशी द्यायची। आपण ठेवलं आहे मी, आणि आता ह्याच्यामध्ये 2 पळी मी तेल टाकणार आहे। 1 पळी टाकलेले तेल, दुसरी पळी। मी नेहमीच तुमच्यापर्यंत घरातले जे घरगुती सामान असतात आपले त्यातनंच रेसिपी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते। होईल तितक्या कमी सामानात, कधी कोणाकडे कुठले वस्तू अवेलेबल असतात नसतात। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे। आणि तेल तापल्यावर आपल्याला कांदा ॲड करायचा। ह्याच्यात तेल तापलं आहे तर आता आपण कांदा ॲड करूया। कांदा चांगला तांबूस रंगाचा होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेऊया। कांदा बऱ्यापैकी भाजून झाला आहे आपला, थोडासा तांबूस होत आला आहे। तर आता आपण इकडे बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करूया। त्यालाही थोडं परतून घेऊया चांगलं। थोडा टोमॅटो कांदा अजून थोडा चांगला तेलात परतून घेऊया, थोडं नरम होईपर्यंत। कांदा टोमॅटो चांगला परतून झाला आहे। अर्धा चमच आता मी हळद ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये, आणि आपला 2 चमचे मी आमचा कोल्हापुरी घाटी मसाला घेतला आहे तो ॲड करते। तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल आहे तो तुम्ही टाका। आणि आता मी ह्यातच मीठ टाकणार आहे, मीठ चवीनुसार, कारण फरसाणमध्ये ऑलरेडी मीठ असतं, तर त्या हिशोबाने चवीनुसारच मीठ टाका। आणि आता हे सगळे पदार्थ पुन्हा एकदा मसाल्यामध्ये कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊया आपण, चांगलं एकजीव होऊ दे। कांदा टोमॅटोमध्ये मसाला चांगला परतून झाला, आपला तेल सुटलं आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या आवडीचे जे फरसाण घेतलेले ते सगळे ॲड करूया। लाल शेव टाकलेली आहे मी, मिक्स फरसाण टाकलेलं आहे तिखट, आणि पिवळी शेव ॲड केलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या हिशोबाने तुमचे फरसाण घ्या, गोड तिखट जे फरसाण अवेलेबल असेल तुमच्याकडे ते। आणि आता आपण ह्याला सगळ्यांना व्यवस्थित एकजीव करून घेऊया। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवा, कारण तव्यावर बनवते तर चिटकण्याची करपण्याची शक्यता असते। तुम्ही तुमच्या आवडीच्या भांड्यात बनवू शकता। फरसाण चांगला मिक्स झालेला आहे कांदा टोमॅटोमध्ये। मी आता इथे थोडासाच पाण्याचा हबका मारत आहे। तुम्हाला जर रश्श्यासारखी हवी असेल तर त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करून रबरबीत करू शकता। मला सुकी बनवायची आहे, पण जास्तच ड्राय पण नाही, म्हणून मी थोडासा पाण्याचा हबका मारला आहे, म्हणजे सगळे जिन्नस एकत्र व्हायला। आणि मी आता ह्याच्यावर पूर्ण गॅस लो करून झाकणी झाकत आहे, पूर्ण व्यवस्थित एकजीव होऊन शिजायला। तर त्याला आपण 2-3 मिनटं झाकणी झाकून चांगलं वाफ देऊया। 3-4 मिनटं झाली आहे झाकण ठेवून। आता आपण बघूया, झाकण उघडलं आहे, वाफ चांगली आलेली आहे। आणि आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे। मला कोथिंबीर जरा जास्त आवडते म्हणून मी टाकली आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने कोथिंबीर ॲड करा। पुन्हा एकदा याला आपण चांगले एकजीव परतून घेऊया। चांगली वाफ आलेली आहे, व्यवस्थित परतून घेऊया आपण। तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, झटपट अशी कमीत कमी साहित्य वापरून मी बनवलेली ही आपली फरसाणची भाजी आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा। नवशिक्यांसाठी तर अगदी साधी सोपी आहे, फक्त कांदा मसाला आणि टोमॅटो घालून मी ही भाजी केलेली आहे, कोथिंबीर घालून। तुम्ही नक्की ही घरी रेसिपी ट्राय करा, आणि निकीज किचनला नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा, आणि होईल तितकं शेअर करण्याचा प्रयत्न करा। आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा। तर माझ्या व्हिडिओला नक्की सपोर्ट आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।